काय तिकडे धनंजय अरबाज आणि वैभवच्या विरोधात सूरजला चांगलाच कानमंत्र देत आहे. चला तर बघूयात नक्की तो काय सांगतोय. तर तो सांगतो की हे बघ सूरज, वैभव ज्या पद्धतीनं तुला कॅप्टन्सी कार्यामध्ये ओरडत होता त्याचं म्हणणं असं होतं की तू जेणेकरून जास्त चिडावंस, त्याच्यावर हात उचलावास, मग आपोआप बिग बॉस तुला 99% घरातून बाहेर काढणार. कारण या घरामध्ये हात उचललेला किंवा एखाद्याला मारलेलं ह्या गोष्टी चालत नाहीत. त्याच्यामुळे तो ज्या पद्धतीने बोलतोय त्या पद्धतीनेच तू त्याला बोलत जा. ते ज्या पद्धतीने तुला रिॲक्ट करतील तू अपोजिट रिॲक्ट करायचं. जर ते तुला ओरडत असतील तू पण ओरडायचं, कुणाला सुद्धा घाबरायचं नाही. हात उचलला किंवा बाकीचं काही केलं तर ते आपल्याला बिग बॉस शिक्षा देतात आणि आपल्याला घरातून बाहेर काढतात. धनंजय जसं सांगून सूरजला पटेल त्या पद्धतीने तो पटवण्याचा प्रयत्न करत असतो की काहीही झालं, तू कितीही रागव, शब्दांचं भांडण कर, पण हात उचलायचा नाही आणि कोणालाही घाबरायचं नाही. त्यांच्याकडे ताकद आहे पण डोकं आहे, ते डोक्याने देखील खेळतायत, त्यामुळे आपण सुद्धा डोक्यानेच खेळायचं. आता बघ, कालच्या कॅप्टन्सी कार्यामध्ये त्या अरबाजने मला उचलून ठेवलं पण मी नंतर आलो की नाही. कारण किती वेळ तो मला उचलून ठेवणार आहे, मी परत येणारच ना. तर सूरज म्हणतो होय, आता कशाला मी भेटतोय त्यांना, आता मी नाही भेटणार, नाही हात उचलणार, असं तो सांगत असतो. तर तू शब्दांचं भांडण मोकळ्या वेळेत त्यांच्याशी कर जर तुला राग आला असेल, पण कॅप्टन्सी कार्य असेल, नॉमिनेशन टास्क असतील, याच्यामध्ये तू शांत राहत जा, तुझं डोकं शांत ठेव. कारण ते तुला फुगवण्याचा प्रयत्न करतायत ओरडून वगैरे, पण ते ओरडले म्हणून आपण घाबरून जायची अजिबात काही गरज नाही. आपण शांत राहायचं आणि डोक्याने खेळायचं. कारण तुझा पण गेम लोकांना कळायला लागलेला आहे आणि घरातल्यांचा स्वभाव पण तुला कळलाय, त्यामुळे घाबरवलं तरी घाबरायचं नाही, शांत राहायचं, शांत खेळायचं, डोक्याने खेळायचं. आपण पण डोक्याचा वापर करायचा. तर सूरजच्याच भाषेमध्ये डीपी इकडे त्याला समजावताना दिसतोय. तर प्रत्येकच व्यक्ती म्हणजे घनश्याम असेल, सूरज असेल, या सगळ्याच व्यक्ती या धनंजयकडे येऊन मन मोकळे करताना दिसतात आणि इतर वेळेस मात्र घनश्याम त्यांच्या टीममध्ये जातो. तर तुम्हाला डीपीचं हे वागणं कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.